वाठारांत जाता, चडशे विधानसभेन किंवा आमचे प्रोटेस्ट जे ऑन ग्राउंड जाताले थंय चड आमी तुमकां मेळिल्ले. तुमकां सगळ्यांक येवकार. काल विधानसभेची सेशन 7th सेशन ऑफ दिस लेजिस्लेटिव्ह असेंब्ली 2022 नंतर जी असेंब्ली जाली ताजी 7th सेशन काल सोंपली. सो एज अ पॉलिटिकल पार्टी तर्फे आनी लोकां तर्फे जे आमकां फीडबॅक मेळ्ळो ते आमी तुमचे कडेन एक्सप्रेस करूंक सोदता. पयलीं म्हळ्यार ही सेशन फूल 4 weeks चल्ली जशी शेड्युल्ड आशिल्ली. सो खंय तरी पॉलिटिक्स सायडीन दवरून सरकाराकूय कॉंग्रेच्युलेट करुया, कित्याक जेन्नाच्यान हीच असेंब्ली न्ही 2022 न्ही 2019 पासून जेन्नाच्यान डॉक्टर प्रमोद सावंत CM जाल्ले आसा, एक तर सेशन घेवपाचेच एवॉयड करताले आनी जेन्ना सेशन अनाउन्स जाताले तेन्ना सुद्दां कसली निमतां काडून सेशन कर्टेल करताले किंवा कसले कॉन्ट्रोवर्सी तेच स्वता तयार करून सेशनाचो टाइम वेस्ट करताले. सो वी कॉंग्रेच्युलेट गव्हर्नमेंट फॉर having all days productive days of the 4-week session. And of course we as a political party we thank the legislature secretary for successfully organizing a 4-week assembly session after a period of many years. And हे मुख्य कित्याक it is important for democracy. Assembly session is the place where people's issues are raised आणि जे resolutions जाता आणि जे laws create जाता. So ते एक बरें जालें. Secondly, definitely as a party and on behalf of people, जे 7 opposition आमदार आसा तांचे आमी आभार मानता. म्हाका दिसता सांगपाची गरजूच ना, पूण it did not look like it was 7 versus 33. खरें म्हळ्यार ऑपोजिशन 33 आनी रुलिंग 7 आसा अशें दिसलें. ज्या तरेन ऑपोजिशनान युनायटेडली ह्या सरकाराक सारको बॅकफुटार घातलो ह्या असेंब्ली सेशनात. आनी हे कसलें कॉम्पिटिशन न्ही, पूण ज्या तरेन हे सरकार काम करता गरज आशिल्ली की पब्लिकली लोकां समोर हांचे करप्शन, हांचे फेलियर्स, हांचे ऑलमोस्ट क्रायम्स सुद्दां म्हळ्यार जाता, दे नीडेड टू बी एक्सपोज्ड इन फ्रंट ऑफ द पीपल. आनी जे 7 ऑपोजिशन आमदार आसा दे सक्सेसफुली डीड देयर जॉब एज ऑपोजिशन. आनी ऑफकोर्स आमी मिडियाचे आभार मानता. प्री असेंब्ली पोस्ट असेंब्ली तुम्ही जे सगळ्या मंत्र्याकडल्यान आमदाराकडल्यान बायट्स घेताले, तसेच तुमचे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया कव्हरेज जाली. म्हाका दिसता ऑल दीज प्रोसेसीस हेल्प एनरिच डेमोक्रेसी. आमची लोकशाही घट करपा खातीर हे सगळे जे लोकांनी काम केले. सो आय थिंक इट वॉज अ व्हेरी सक्सेसफुल सेशन ऑन ऑल पॉइंट्स. 7 आमदाराचे जर आमी 7 सितारे म्हटले तांकां, जाल्यार तातूंचे म्हाका दिसता 2 सितारे सगळ्यांत चड चमकले आनी ते म्हळ्यार बाब कॅप्टन वेन्झी वेगस आनी बाब इंजिनियर क्रूज सिल्वा. तुम्ही म्हणटले की आमच्या पार्टीचे म्हणून आमी वी आर बायस्ड अगेन फॉर टुवर्ड्स देम, पूण खरें पळोवंक गेल्यार जी आम आदमी पार्टीचे स्थापन जाले दॅट वॉज टू मेक द गव्हर्नमेंट आन्सरेबल टू द पीपल and to democratize the very nature of democracy. आणि ते सक्सेसफुली केले आमच्या दोन्ही आमदारांनी. असेंब्लीन एलक्यूज घालप हे सगळे क्वेश्चन्स लोकांकडल्यान आमी सोर्स केले. तुम्ही जाणा आसतले 2022 जेन्ना आमचे आमदार पहिल्यांदा निवडून आयले आम आदमी पक्षाचे, वी वर द फर्स्ट पार्टी टू कॉल फॉर क्वेश्चन्स फ्रॉम द पीपल. आणि तेन्नाच्यान सगळ्या सेशनाक आमकां लोकांकडल्यान इम्पॉर्टंट करंट क्वेश्चन्स मेळटा अँड दोज आर द क्वेश्चन्स वी रेज इन द असेंब्ली. ताचे कडल्यान आमकां सरकारा कडल्यान रिटर्न आन्सर्स मेळटा. ताच्या भायर जे लोकांचे इश्यूज इवन ड्युरिंग द सेशन जे जाले ते आमी रेज केले. आर MLAs used all the tools available, जावं ते एलिक्यूज आसूं, कसले कट मोशन्स आसूं, कॉलिंग अटेंशन मोशन आसूं, 0 hour मेन्शन आसूं, resolution आसूं, they used all the tools to make sure the voice of all Goans was heard. आणि तेच न्ही, ह्या वेळा आमी एक वेगळो प्रयत्न केलो, तो म्हळ्यार अजून पर्यंत विधानसभा म्हणजे एक VVIP चो जागो असो आसतालो. म्हणजे सामान्य लोकांक ताका कसलोच ऍक्सेस ना असो दिसतालो.
थोड्या वर्सां पयलीं तर आमकां कितें जातालें तें फक्त दुसऱ्या दिसा पेपरार कळटालें, ताच्या मागीर लायव्ह कवरेज टीव्ही येतकच एटलीस्ट टीव्हीर दिसतालें. पूण ह्या फावटी वी टूक अ लिटल एक्स्ट्रा स्टेप आनी 100 विजिटर्स वी फॅसिलिटेटेड टू विजिट द असेंब्ली इन पर्सन. जावं ते स्टुडंट्स जावं सिनियर सिटीजन्स जावं एक्टिविस्ट जावं कसले एसोसिएशन जावं तांच्या खातीर पास फॅसिलिटेट करून वी गॉट देम टू सी द असेंब्ली इन पर्सन. आनी परत सांगता, दिस इज इम्पॉर्टंट फॉर डेमोक्रेसी. Assembly should not be a VVIP location. It should be accessible to the आम आदमी. आणि ह्या फावटी सामान्य गोंयकारांक विधानसभेत प्रत्यक्ष पळोवपाची संधी मेळ्ळी. And we got very good feedback from that. तर हे एक काम तर आमच्या आमदारांनी केलेच. त्या भायर सरकाराचो कसो घेराव घालो तांणी हे तुमी सगळ्यांनी पळयलें. इतल्या बरे तरेन आपली मतां मांडली, इतल्या आक्रमक तरेन तांणी आपली मतां मांडली की खुबशे डिसिजन्स जे नॉर्मली एक 33 आउट ऑफ 40 स्ट्रॉंग गव्हर्नमेंट वूड हॅव जस्ट बुलडोज्ड. आमच्या दोगूय आमदाराच्या कामा खातीर दे हॅड टू विड्रॉ सर्टन बिल्स, दे हॅड टू सेंड सर्टन बिल्स टू सिलेक्ट कमिटी. आणि खुबशी डिसिजन जी विच वूड हॅव दिस गव्हर्नमेंट वूड हॅव टेकन फॉर ग्रांटेड तांकां फाटी घेवची पडली. सो आमी कौतुक करता आमच्या आमदाराचे की दे परफॉर्म्ड एक्स्ट्रीमली वेल अँड फॉट फॉर द पीपल टू एन्श्योर की गोंय राखपाचें आनी आमची लोकशाही राखपाचें काम करता. आज म्हाका दिसता लोक आमच्या दोनूय आमदाराक आफ्टर दीस सेशन वेगळ्याच तरेन पळयता आनी आम आदमी पार्टीकूय वेगळ्या तरेन पळयता की जे दिल्लीक लोकांनी आमकां आनी पंजाबाक, दिल्लीक आनी पंजाबाक आमच्या पार्टीचो सरकार घडयला. 2 आमदार ऑपोजिशनान आसून इतले बरें काम करता जाल्यार गोंयानूय ह्या पार्टीचो सरकार जालो जाल्यार कितें जावंक शकता हे लोकांच्या मनान आज येवपाक लागिल्लें आसा. लास्ट एक पॉयंट हांव म्हणूंक सोदता. ह्या सेशनान तुमी पळयलें की सीएम डॉक्टर प्रमोद सावंत जे आसा ते परत आम आदमी पक्षाचे सीएम आणि सुप्रीमो श्री अरविंद केजरीवालाचेर पर्सनल अटॅक्स करपाक लागिल्ले. तुम्ही 1 दीस 2 दीस न्ही, खुबशे दिसांनी केन्नाय आमचे आमदार कसलोय पॉइंट काडटाले तेन्ना ही वूड ट्राय टू रिस्पॉन्ड बाय मेकिंग सम अटॅक ऑन आम आदमी पार्टी किंवा दिल्ली मॉडेल किंवा अरविंद केजरीवाल. आणि हे कित्याक ते तुमकां सगळ्यांक खबर आसा, बिकॉज तांचे कडेन आमच्या आमदाराच्या प्रश्नाचे उत्तर नाशिल्ले. So to deflect, he used to employ this strategy and it is very shameful. कित्याक आज ते सीएम आसा पूण ते ताच्या पयलीं स्वता स्पीकर आशिल्ले. He knows the rules and procedures of the house. जो मनीस असेंब्लीन ना ताजेर तुम्ही टिका करूंक शकना. This is one of the most basic rules and it is the most basic courtesy. आम्ही थंय दिल्ली असेंब्ली किंवा पंजाब असेंब्लीन बसून प्रमोद सावंताची केन्ना टिका करूंक ना. सो जेन्ना आमदार लोकांचे प्रश्न वयर काडटा and आमदार exposes your failure, you say that you will do better. तुम्ही पर्सनल अटॅक करून पार्टीचेर किंवा खंयच्या पार्टी लिडराचेर अटॅक करूंक शकना. सो वी कंडेम दिस आणि आम्ही असेंब्ली सेशना वेळार ओगी रावले बिकॉज वी डिड नॉट वॉन्ट टू डिस्ट्रॅक्ट फ्रॉम देर. पूण वी विल टेक अप दिस इशू व्हेरी स्ट्रॉंगली आणि हाजेर आमी वी विल गिव द राईट रिस्पॉन्स ऑन द राईट फोरम ॲट द राईट टायम. आणि आमचे स्टेट प्रेसिडेंट दोतोर अमित पालेकर आसा, तशेंच आमचे वर्किंग प्रेसिडेंट आणि चिंचणीचे पंच मिस्टर जसन गोम्स आसा. दे विल स्पीक इन डिटेल सम ऑफ द इश्यूज खूब घेतले आमच्या आमदारांनी. डेफिनेटली हाजेर थोडी प्रतिक्रिया ते दितले, पूण वी विल टेक अप दीज इश्यूज वन बाय वन फुडें आणि वी विल टेक दीज इश्यूज टू द लॉजिकल कंक्लुजन अशें आमी लोकांक प्रॉमिस करता. गुड आफ्टरनून. वाल्मिकी बाबान सांगला ते भाशेन आमचे दोगूय आमदारांनी खुबशे इश्यू घेतले आणि लोकां पासत वावरता आनी झगडटा म्हणून गोंयचे आमचे माणकुल्यान गोंय सांबाळपाक तेमी दाखोवन दिला. मेजर इश्यू म्हणटा तो आमचो साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचो तेमी इश्यू घेतलो, वेर तुमचो सरकार लोक आपणा कडेन परवडना म्हणून हेल्थ सेंटर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाक वयता, पूण थिंगा ते प्रायवेट हॉस्पिटलांत रेफरल करता.
आणि रेफरल करता तेन्ना कितें तो कॉस्ट आहा तो पेशंटाक बेर करचो पडटा. ताजेर परवडना म्हूण ते थिंग ते हॉस्पिटलां वयताय, सावथ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलां. पूण जेन्ना सरकार आपणा कडेन जायना म्हूण प्रायवेटान धाडटा जाल्यार तो सरकारान ताचो कॉस्ट बेर करपाचो हो आमी हायलायट करून दाखयला आमच्या आमदारांनी. आनी सावथ गोवा डिस्ट्रिक्टात दोतोर ना सारके आनी फॅसिलिटीज ना म्हणून जीएमसीक वयचें पडटा. आनी तेन्ना जीएमसीचेर खूब पेज येता. तशेंच हेल्थ सेंटर्स आर नॉट फुली इक्विप्ड विथ स्टाफ आनी इक्विपमेंट. आनी तेन्ना हेल्थ सेंटर चलना जाल्यार डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलां लोक धांवता जावं नॉर्थ वा सावथ आनी तशें मागीर जीएमसीन. दुसरो म्हळ्यार फिशरीजाचो इशू, फिशरीज डिपार्टमेंटाचो. फुटबॉल इज वन ऑफ द बिगेस्ट जेटी इन होल ऑफ गोवा एंड खूब टॅक्स लायता सरकार ट्रॉलर ओनरांचेर. तांकां पार्किंग करपाक सद्या जेटीक लुगार ना, तेंच्यो बोट्यो, तांकां फॅसिलिटीज ना थिंगा. आनी दुसरें म्हणल्यार सॅनिटेशन इज द बिगेस्ट इश्यू थिंगा. सो हे जेटीचे भायर दुसरे खूब जेटी आहा. पूण सरकारान हिंग मातशें लक्ष घालपाक जाय म्हणून तेजे नोदरे काडले आमच्या दोनूय आमदारांनी. दुसरें म्हणल्यार थिंगा एक ग्रेव डेंजर आसा रिगार्डिंग द ट्रेनिंग वॉल जें बांदपाचें आसलेलें तें एनजीटींतल्यान इश्यू जालो. पूण सरकार तेंचेर कांयच अजून लक्ष घायलें ना. पयशे आहा म्हणटा सरकार बांदपाक, पयशे येयल्या म्हणटा, पूण ते हॅव नो वील टू डू दॅट. आनी एक इश्यू हाडलो आमच्या आमदारान म्हळ्यार नॅशनलायझेशन ऑफ रिवर्स. हो पार्सेकार गव्हर्मेंटान आमच्यो नद्यो सेंटराच्या हातीन दिल्यो तेन्ना, पूण तेमी एकूय एफर्ट करूना. हो आमच्या लोकांच्या सगळ्यांच्या नोदरेक हाडलो आमच्या आमदारांनी. सरकारान आयज देखून खंयचेय एक अमेंडमेंट देखून हाडूंक ना त्यो डिनोटिफाय करपाक. केरळान जाल्यो पूण आमच्या सरकारान कितें लक्ष घालूं ना तेजेर हें आमी दाखोवन दिला. तशेंच मरिना इश्यू नावशी होय हायलायट केलो आमच्या आमदारांनी. रिगार्डिंग फिशिंग विलेज जे आहा, कम्युनिटी आहा, ती खंयच तर तेंका दाखोवंक ना. एनईपी इम्प्लिमेंटेशनाक एड्युकेशन डिपार्टमेंटांतल्यान आयज 9th स्टँडर्डाकसून ते इम्प्लिमेंट करपाक सोदताय. पूण टॅलंट डेव्हलपमेंट सेंटर वो एड्युकेशन रिफॉर्म्स तेमी पयलीं तयार करूंक ना. सो विदाउट एनी प्रिपेरेशन्स दे आर डुईंग द इम्प्लिमेंटेशन. दुसरं म्हळ्यार लॉ अँड ऑर्डर. आयज आमच्या आमदारांनी दोगांयनी दाखोवन दिला नोदरे काडना हांव कोलवाले जेलेन कोणाचेर फोन मारपाक जाता. दुसरो म्हळ्यार ड्रग्स हॅज रिचींग टू एवरी parts of the hinterland of Goa and around the schools. And law and orderan police force and discipline ना म्हणून तेवूय दाखोवन दिले. दुसरें म्हळ्यार ट्युरिझम पॉलिसी. ही जी ट्युरिझम पॉलिसी फॉल्टी आसलेली तेका लागून तांकां विड्रॉ करची पडली परतून. सो विदाउट टेकिंग द स्टेक होल्डर्स आयज सगळे ट्युरिझम पॉलिसीची ट्युरिझम मिनिस्टर हाडपाक सोदता ही फॉल्टी पॉलिसी ती तांकां विड्रॉ करची पडली. दुसरें म्हणल्यार दाबोली एअरपोर्टाचेर तांणी होय दाखोवन दिला इट्स गोइंग टू बी अ गोस्ट एअरपोर्ट म्हणून. कित्याक थिंगा ट्रॅफिक जायत खूब उणी जाला. फॅसिलिटीज कॅन बी गिवन टू इन्क्रीज द फ्लो बट गव्हर्मेंट नॉट डुईंग इनफ ऑन दॅट वन. एग्रीकल्चर हातल्यान जेन्ना गव्हर्मेंटा सारखे आमचे सरकार उलयता एग्रीकल्चर म्हणजे वयर काडपाक जाय म्हणून, जेन्ना सरकाराची ओन प्रॉपर्टी आमच्या चिंचवणच्या विलेजींत दुर्गा फार्म म्हणून आहा, इट्स इन द टोटल डिझास्टर. तेच तर फार्म तेमी डेव्हलप केल्ले जाल्यार इट कॅन बी अ रोल मॉडेल फॉर अदर्स. हें करपा जाता. वेन दे टॉकिंग अबाउट खजान्स आमच्या आमदारांनी दाखोवन दिला खजानांत आयज मॅनग्रोव्ह जाल्या because of the neglect of the government. अशें करून खूब ते इश्यू हें केले. डिझास्टर मॅनेजमेंट इज ऑल्सो इज डिझास्टर. हो सारको दाखोवन दिला. प्रिपेर्डनेस एवरी इयर पावस येता, पावसाक आमची तयारी आसना ना म्हूण इक्विपमेंट दिना तांकां सारके. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट इज ऑल्सो अ फेलियर. थिंगा DSS स्कीम्स आहा, जे गव्हर्मेंटाच्यो खुबश्यो स्कीम आहा, अजून लोकांक पयशेच पावले ना.
आतां लासरा म्हणटा ती स्कीम आहा योजना त्या लोकांक 2 वर्सां जाले फायल्यो मडगोंयच्यान पणजे पावत ना थिंगाच पडलेले आहा पायल अप जालो आहा सो दीज आर सम ऑफ द इश्यूज PWDचे एंड रोड्स ऑल्सो हायलायटेड इवन द बेनावली स्टिल्साचेर करूंक ना म्हणून आयज थिंगा बेणावलीम बुडला आनी बेणावली आज बुडला फाल्यां सुराली आनी ह्या मडगांवय बुडटले हे आमी हायलायट करून जायला दुसरें म्हणल्यार मेजर इश्यू म्हणटा TCPंतल्यान आमचे आमदार क्रूज सिल्वाक एक खूब त्रास जाले जेन्ना एक हिल काटिंगाचो इश्यू जालो थिंगा शिवाजीचो स्टॅच्यू घातलो तेन्ना आनी तेजेर डायरेक्ट तेणी अटॅक केलो इन्क्लुडींग मिनिस्टर सुभाष फळदेसाय पूण आज ताणें दाखोवन दिलें एविडन्स दाखोवन दिलें वाय दॅट स्टॅच्यू वॉज पुट देयर इट वॉज ओन्ली फॉर लँड ग्रॅबिंग अँड कन्वर्शन ऑफ द लँड ऑन द हिली एरिया म्हणून विथ एविडन्स ताणें दाखोवन दिला ऑल्सो जे मिनिस्टर एलेक्स सिकेरा who has illegally cut mangroves in Carmona village Venzi Vegas and clearly with evidence दाखोवन दिला तशें चिखले हिलाचेर फुडल्या उलोवपाक आमचो बाब अमित बाबा येवकार तुमकां सगळ्यांक 7 पडले 33 भारी दिस इज द कंक्लुजन ऑफ दिस असेंब्ली सेशन 7-33 इतले भारी पडले की जी म्हाका दिसता दिस असेंब्ली सेशन विल गो डावन इन द हिस्ट्री ऑफ गोवा एज द ओनली असेंब्ली सेशन वेन द मॅक्सिमम नंबर ऑफ बिल्स ऑफ विड्रॉल जितली बिल गोंयकारांक काळजा कडेन लागीं आसपाक जाय गोंयकाराच्या उद्दारा बद्दल जी बिलां आसपाक जाय आशिल्ली ती गोंयकारां विरुद्ध आशिल्ल्या कारणान सरकाराक नामुष्की घेवची पडली आनी म्हाका दिसता मॅक्सिमम नंबर ऑफ जी बिल विड्रॉ जाली ती ह्या असेंब्ली सेशना भितर जाली जावं ती टुरिझम पॉलिसीक रिलेटेड आसूं TCPक आसूं किंवा काल जी विड्रॉ जाल्या ती बिलां आसूं हो सरकार हॅज बिकम अ रियल इस्टेट सरकार म्हाका दिसता गोवा असेंब्लीचें नांव बदलून थंय एक मंत्रालया भायर एक बोर्ड मारपाक जाय की गोवा रियल इस्टेट एजन्सी म्हणून कारण जो आमी मागण्यो पळयल्यो आय विल टेल यू वन सिंपल एग्जांपल रुडॉल्फ आमचो MLA सांताक्रूजचो मागता की ऑर्चर्ड लँड डेव्हलप करपा दिवचे इन्स्टेड ऑफ सेइंग सेव नेचर ऑफ गोवा सेव लँड्स ऑफ गोवा MLAs are asking for allowing development which has been stopped earlier for whatever reasons आणि आमकां ही गजाल दिसून आयली की गोंयकाराचेर आज 31,000 कोटीचे लोन जाला 2022 भितर जे 22,000 आशिल्ले ते आज 31,000 कोटी जाला हातल्यान दिसूं येता की सरकाराची जी बॉरोइंग्स आसा एज सरपास एंड दे आर नॉट एबल टू पे दीज लोन्स आनी जर गोंयाचो डेव्हलपमेंट पर्टिक्युलर दिशेन जायना वेर द रेवेन्यू इज इन्क्रीज इवन दो देट कॅन बी अ सरप्लस बजेट विच इज शोन बाय द गव्हर्मेंट इफ द रेवेन्यू इज नॉट इन्क्रीज इट इज ओनली ऑन द पेपर दॅट दीज फिगर्स विल रिमेन आनी युटिलायझेशनूय जर बजेटाचें जायना जाल्यार ताजें नुकसान गोंयकारांक जातलें हें दिसून आयलें टीप ऑफ आयसबर्ग म्हणल्यार जॉयंट व्हेंचर रियल इस्टेट बील बाय चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत आणि इंडस्ट्रीज मिनिस्टर मॉविन गुदिनो काल तो बरो ना म्हणून सांगून गैरहजर रावलो आणि काल 5-6 बिलां आशिल्ली जी घाई गडबडीन एट द फॅग एंड ऑफ असेंब्ली सेशन वर सॉट टू बी पास्ड आणि तातले टीप which is going to be a destructive bill for Goa is called Goa Investment Promotion and Facilitation of Single Window Clearance Amendment Bill. ये amendment bill जे आसा is a fraud which the government wants to play on people of Goa. आणि 7 आमदार जे opposition आसा ते काल भारी पडले सरकाराक ते सिलेक्ट पॅनलाक धाडचे पडले पण म्हाका दिसता हे विषय सिलेक्ट पॅनला पुरतोच मर्यादित न रावता हो गोंयभर वचपाक जाय कारण आज प्रत्येक NGO प्रत्येक गोंयकार प्रत्येक ग्रामपंचायत आणि खंय तरी एकठांय येवन हे बिल स्टडी करपाक जाय कारण आमी जी स्टडी केला तातल्यान सरकारान गोंय विकपाक काडला अशें म्हणल्या शिवाय दुसरो पर्याय आमचे कडेन ना आय विल पॉइंट आउट सिन्स दॅट्स वाय आय सेड आय विल स्पीक लास्ट टुडे हांव तुमकां गोंयकारांक आनी तुमकां पत्रकार भावांकय कांय गजाली
हातून आसा त्यो दाखयता, कारण हो विषय गोंयकाराच्या जिव्हाळ्याक लागतलो. कारण प्रत्येक गोंयकार आज गोंय जर वाचोवचें आसत जाल्यार ह्या कायद्या विरुद्ध लढचे पडटले, कारण दिस इज ओनली अ डिक्टेटोरियल पॉवर टू अ रियल इस्टेट एजंट आवर CM. Nothing short of a real estate agent, because this bill is nothing short to help the real estate agent chief minister, and ताका आता पार्टनर जॉइंट वेंचर माविन गुदिनो जॉइन जाला अशें आमकां दिसून येता ह्या बिलांतल्यान. I will read some important things out of this. Powers of board, म्हणजे जो आज बोर्ड फॉर्म करपाचो आसा रियल इस्टेट ह्या बिला अंडर, this board is going to be supreme as far as conversions is concerned. So legislative power, judicial power, executive power, punitive power, सगळे पावर ह्या बोर्डाकडे आसतले. हाजो चेअरमॅन चीफ मिनिस्टर आसतलो, पॉलिटिकल अपॉइंटीज आसतले, हेड ऑफ डिपार्टमेंट, डायरेक्टर ऑफ सर्टन डिपार्टमेंट आसतले. नाउ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, powers of board to issue directions to local authorities. Local authorities म्हळ्यार पंचायत आणि other authorities. हांकां under this amended section 14A सरकार डायरेक्शन दिवपाक शकता, and these are unfettered, uncontrolled directions की तुमकां आनी चॉइस ना. जर ती खंय प्रोजेक्ट येवपाचो आसा जो तांकां it in the garb of real estate, in the garb of bringing industries, जर एक प्रोजेक्ट येवपाचो आसा जाल्यार तांकां उदक रस्तो दिवपाची जबाबदारी ना काय ऑब्जेक्शन हाडटा पंचायतींनी दिवची पडटली. हाजो अर्थ जो सरकार आज मान्य करता की आम्ही 4 वरां सुद्धा लोकांक उदक दिवपाक शकना. पणजे सारख्या शहरान, मेर्शे सारख्या शहरान जे आम्ही रावता थंय 2 वरां उदक येता. तांकां जर 2 वरां ते 4 वरां सरकार उदक दिवपाक शकना जाल्यार खंयच्या फोर्साचेर वो डायरेक्शन्स दितलो पंचायतीक की तांकां उदक दिवचे, रोड दिवचे आनी तांकां जाय ते दिवचे. दिस इज सेक्शन 14A. सो बेसिकली जर पंचायत आणि ग्रामसभेक आणि लोकांक जर खंयचोय प्रोजेक्ट तांच्या गावान नाका जाल्यार दे हॅव नो चॉइस, because this gives unfettered powers to this board, the chief minister and the other persons on this board, to grant these absolute directions or give these absolute directions to the authorities, local authorities. Powers of board to issue directions to GIDC, म्हणजे गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे आसा ते गुंडाळून कुशीक दवरपाक जाय. कारण any application for GIDC for allotment of land has to be by way of a turn, first come first serve. हांगा कशें आसा की ह्या बोर्डान जर डायरेक्शन दिले जाल्यार GIDC चे पावर्स रिडंडंट जाता. GIDC has to give out of turn allotment to the person they are directing them to do it. Combined application form to form rules, म्हणजे कितेंय जर करतलो, कसले एप्लिकेशन करतलो जाल्यार the rules to be framed also are to be framed by legislature. म्हणजे सरकार जे काम करपाक शकता ते पावर ह्या बोर्डाक आसा. म्हणजे चीफ मिनिस्टर आपल्या अंडर काय डायरेक्टर्स काय तांकां बसयतलो आणि डिसाइड करतलो की कसले रूल्स आसप, कशे तरेन एप्लिकेशन करप, खंयचे एप्लिकेशन कशे तरेन रिजेक्ट करप, हे सगळे तेच करतले. म्हणजे गेमूय तेच खेळटले, अंपायरिंगूय तेच करतले, कोण जिंकला काय ना तेच सांगतले. आणि ऑन द गार्ब ऑफ दिस पर्टिक्युलर ऍक्ट दे आर गोइंग टू ग्रांट दिस परमिशन्स ऑन मेक रूल्स. अँड द वर्स्ट थिंग म्हाका दिसता गोंयकारांक प्रत्येकाक याद आसतली SEZ स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणून गोंयान केल्ले. हे गोंयकारांनी गोंयांतल्यान धांवडावन भायर घाल्ले. म्हाका दिसता गोंयकारांक हे याद आसतले. याद ना जाल्यार परत एकदा याद करून दिता की कशे तरेन हातल्यान एक वेगळ्या तरेचे करप्शन गोंयान येवपाचे आशिल्ले. नाउ देयर इज अ स्पेशल प्रोविजन अंडर सेक्शन 14, द amended section 1342 amend करता, देन सेक्शन 42C एड करता आणि म्हणटा की डिक्लेअर दॅट द प्रोविजन्स ऑफ एनी स्टेट लॉ subject to section 45 of this act or any law relating to planning and development or change of land use or conversion or providing for control or erection of buildings or levy and collection of fees, taxes and other dues to the local authority which is in force in such investment promotion area shall cease to apply and thereupon such provision shall cease to apply thereof. हाजो अर्थ कितें की जर ताणी ती एक एरिया डिसाइड केली की ही अंडर इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाच्या अंडर येता जाल्यार थंय लँड रेव्हेन्यू कोड लागू जावचो ना, थंय चेंज ऑफ डेव्हलपमेंट लागू जावचो ना, प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट लागू जावचो ना. म्हणजे TCP गेली, लँड रेव्हेन्यू कोड गेलो, मागीर तुझे GIDC गेले, सगळे गेले आणि द एंटायर राईट टू डील विथ दिस वेस्ट विथ दिस बोर्ड. दिस बोर्ड कोण एक हांचे काल समचे काळ हाडून बसयतले एज अ कोऑप्टेड मेंबर्स
directors who are under their control, who are going to control this thing, and it is nothing short of SEZ. काल आम्ही चीफ मिनिस्टर गडबडटा असताना पहिले जेन्ना कांय गजाली तांकां दाखोवन दिल्यो की हे डिफेक्ट्स आसा म्हणून. This has been drafted by real estate lobby. Chief Minister is not probably aware. ताका सांगला आसतलें की तू हे करून घे, आम्ही आमचो धंदो सुरू करता म्हणून. It looks like that. It absolutely looks like that. Or the Department of Law and Judiciary, which is dealing with this or drafting of all this, has been completely controlled by real estate lobby. ह्या एक्टा अंडर जे पावर्स आसा ते पळयत जाल्यार all the Directorate of Planning, Town and Country Planning, Chief Electrical Engineer, PWD, सगळे will be one of the members in this. Are they not performing their duties? That you have to bring in this law to have a single window. सगळे डिपार्टमेंट बंद कर, TCB बंद कर, हेल्थ डिपार्टमेंट बंद कर, लँड रेव्हेन्यू बंद कर आणि एकूच डिपार्टमेंट कर, and you become the whole and sole dictator, Chief Minister sir. That's the best way. तुका मंत्री कित्याक जाय? सगळ्यांक काढ, सगळ्या मंत्र्यांक काढ, हो कायदो कर आणि गोंयकारांचे भले कर. Why only bring in this? There is also another provision which is sought to be made. पहिली, the number of employment that they have to be created, that has to be there. आणि एरिया आशिल्ली एक डिफायन आशिल्ली, ती एरियाय काढल्या आणि 5 कोटीचो इन्व्हेस्टमेंट म्हणटा ते that can come under this, which is also easy. 5 कोटी म्हणल्यार कितें? 5 कोटींतल्यान कितलो इन्व्हेस्टमेंट जाता तो तुमकां कळटा. 5 कोटी इन्व्हेस्टमेंटान कितलो एम्प्लॉयमेंट जातलो हाजेर कोण उलयतलो? So this bill is nothing but a draconian powers being given to the Chief Minister and his cronies. I call them cronies from the real estate lobby, to convert land, to usurp powers of panchayat. म्हणजे ग्राम सभा बी गुंडाळून दवरच्यो पडटल्यो, पंचायतीचे पावर हांकां वतले. प्रत्येक प्लॅनिंग ऑथॉरिटी, लँड रेव्हेन्यू कोड किंवा GIDC किंवा हेल्थ हांचे सगळ्यांचे पावर चीफ मिनिस्टराक वतले. Chief Minister with all these cronies who are going to be part of this lobby will be the ones who will be granting these permissions in the name of development. IPB फाटली 10-12 वर्सां जाली अस्तित्वांत आसा. कितल्यो नव्यो इंडस्ट्रीज गोंयांत आयल्या म्हाका दिसता हाजें उत्तर सरकारान दिवचें पडटलें. सो हो विषय चड वेळ घेवपाचें कारण म्हणल्यार हो जो कायदो आसा तो लोकांक अजून खबर ना. आणि आयची जी प्रेस कॉन्फरन्स आम्ही बाकी विषयाचेर घेता आसतना हाका चड टायम दिला की हो विषय घेवन आम आदमी पार्टी लोकांकडे वतली. कारण दिस एक्ट which is going to be affecting life and livelihood of every Goan and destroying nature of Goa, destroying lands of Goa, has to be taken to people of Goa to understand that their future is in danger, and the Chief Minister along with some of the cronies of real estate lobby are responsible for this destructive bill which is being sought to be brought and which was defeated yesterday, and that's why panelak te धाडून दिला. हातून जे ज्युडिशियल पावर्स आसा ते हे पावर्स ताणी आपल्याकडे दवरल्या. हाजो अर्थ दिस लॉ इज नथिंग शॉर्ट ऑफ एनीथिंग वर्स that can be declared as unconstitutional under the Indian Constitution. पण सरकाराक मात तरी लोकांचे पडिल्ले आसपाक जाय असले कायदे बरोवन ते ऑन द टेबल ऑफ द हाऊस प्लेस करपाची ताकद सरकारान आसा. हाजो अर्थ पीपल ऑफ गोवा आर बीइंग टेकन फॉर ग्रांटेड. जे गोंयांत घडटा आज ते पळयत तर जाल्यार खंयच कोणाचो समन्वय ना. कला अकादेमीचो विषय आसूं, साउंड पोल्युशनाचो विषय आसूं, प्रत्येक गजालीक सरकार खंय तरी आज अपयशी जाल्या. GIDC आणि PWD, जेन्ना PWD अस्तित्वान आसतना GIDC कित्याक हाडची पडली हो एक मोठो प्रश्न आसा. पण त्या प्रश्नाचें उत्तर हें आशिल्लें की PWD खातें, PWD खातें जालां आतां फक्त. इट इज नो लॉंगर खातें एज वन वर्ड. PWD ते स्वतः सीएमान आपल्याकडे दवरला. हाजे पयलीं ते बाब सुदिनाकडे आसताले आणि सुदीन कसो एकलो ते सांबाळटलो म्हणून GIDC हाडिल्ले, कारण ते वेगळे करपा खातीर. सो ते जे आसा GIDC ते आणि PWD भितर समन्वय ना. हाजे खातीर आमी तुवें सारक्या जाग्यांचेरूय पळयलां की बिल्डिंग 7-7 वर्सां जाली अस्तित्वांत आसा, पूण ती बिल्डिंग अजुनूय हेल्थ डिपार्टमेंटाक अलॉट करूना टू स्टार्ट द हॉस्पिटल. सिमिलरली विथ कला अकादमी काम GIDC PWD करता. आर्ट एंड कल्चराचो ताजे काय संबंध नासतना ते आपले वेगळ्यो गजाली करता. अशें आसतना गोंयकारांचे पयशे जे आज फस्त करता हो सरकार, हे जर हे आमच्या आमदारांनी फाटल्या 4 विका भितर असेंब्लीन दाखोवन दिले
आणि अभिनंदन करता हांव सातूय आमदारांचे जे एकत्रितपणे 7 सत्तेपैस येता कशे भारी पडले 33 सरकारी आमदारांचे आणि उघड करून दिले ह्या सरकारान जे आज चोरला जे सरकारान चोरपाचो प्रयत्न चलयला आणि चोरपा खातीर नवे कायदे कशे हाडटा हे जर पळयत जाल्यार गोंयचो विनाश जर करपाचो जर बंद करपाचो आसत जाल्यार लोकांनी ह्या प्रत्येक गोष्टीचो विरोध करचो पडटलो आपले तोंड उगडचें पडटलें आणि गरज पडली जाल्यार रस्त्यार येवचें पडटलें कितें प्रश्न आसा अनेक लँड रेव्हेन्यू बिल एक केलेलो तेजे बद्दल म्हणटा आम्ही काल जेन्ना आमी तोय आमी सकाळी पळयला इनफॅक्ट इट इज बेसिकली टू अमेंड कोम्युनिदाद कशें आसा आमकां म्हायती मेळ्ळ्या की कोम्युनिदादीचे जर जोणकार किंवा गांवकारांकय जर आज प्लॉट अलॉट जाल्ले आसत पर्टिक्युलरली बार्देस एरियान गांवकारांक प्लॉट अलॉट जाल्या ताजे सँक्शन दितलो सुद्दां जाल्यार 4 ते 5 लाख ब्रायब दिवची पडटा त्या शिवाय सायन जायना हाजो अर्थ की कोम्युनिदादीचे पावर जी आज सरकाराचो डोळो सरकाराच्या मंत्र्यांचो डोळो लोकांच्या जमनींचेर आशिल्लो तो हळूहळू कोम्युनिदादीच्या जमनीर येवपाक लागला हाजो अर्थ एज आय सेड दिस गव्हर्मेंट हॅज बिकम गव्हर्मेंट ऑफ रियल इस्टेट गोवा असेंब्लीचें नांव बदलून थंय बरोवपाक जाय गोवा रियल इस्टेट एजन्सी म्हणून आणि आमकां सगळ्यांक बसोवपाक जाय सगळ्या मंत्र्यांक कारण प्रत्येक जाण आज रियल इस्टेट जाला रियल इस्टेट एजंटूच जाला गोंय विकूंक काडला अँड दिस इज दॅट लँड रेव्हेन्यू कोड विच इज सॉट टू बी अमेंडेड गिव्स पावर टू द गव्हर्मेंट टू अपॉइंट एडमिनिस्ट्रेटर एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणजे मामलेदाराक एडमिनिस्ट्रेटर म्हणून कोम्युनिदादीचेर बसोवपाक तो कायदो आसा हाजो अर्थ की गव्हर्मेंट म्हणटलो की कोमदादी खंय तरी फेल जाल्यार आमी एडमिनिस्ट्रेटर बसोवया मागीर एडमिनिस्ट्रेटर म्हणून आमी कितें जाय तें करूं शकता इट ऑल्सो अमेंड्स द लॉ टू से दॅट लीज ऑफ कोमदाद लँड्स फॉर द पर्पज ऑफ कमर्शियल इव्हेंट्स म्हणजे सनबर्ना सारखे जे इव्हेंट गोंयांत येतात तातूंतल्यान सरकाराक ब्रायब्स मेळटा इन्कम मेळटा म्हणून कारण प्रत्येक वर्सा डिफॉल्ट जाता आनी 2 वर्सांनी परमिशना पयलीं ते परत तो पेमेंट करता ब्रायब्स वाडोवपाक सीन हे करपाक आसता कारण अगेन एडमिनिस्ट्रेटर ऑफ कोम्युनिदाद इज द फायनल ऑथॉरिटी हू इज गोइंग टू डिसायड ऑन दिस सो कोम्युनिदादींनी खंय तरी हे एकठांय जावचे पडटले हे कायदे जे आसा ते पब्लीक ऑब्जेक्शन वॉट एवर दॅट इज टू बी डन दिस हॅज टू बी इन पब्लीक डोमेन सो पीपल शूड अंडरस्टँड दिस अँड इट इज आवर ड्युटी टू ब्रिंग इट टू द नोटीस ऑफ पब्लीक सो आमी हे कायदे अशे तरेन जे तरेन आज सरकार वेगळे वेगळे कायदे करून गोंयचे लँड गोंयच्या लोकांचे लायफ गोंयच्या लोकांचो उदरनिर्वाह जो आसा जे लायव्हलीहूड जे आज स्नॅच करपाक सोदता ते पळयत जाल्यार गोंयकारांचो दुश्मन जालो हो सरकार अशें म्हणपाक म्हाका खंयच कमीपण दिसना सिमिलर सिच्युएशन इज विथ द शॅक्स द न्यू shack which is going to be done now there are tourism department is going to have absolute powers when it comes to grant of permissions for non beach shacks also which means governmentaच्या property shacks घालताले ते सोडले जाल्यार जे shacks private property किंवा restaurant private property जी घालताली within the beach policy that are also coming within the domain of tourism department that means some or the other department is trying to usurp powers of the other departments assumption is only with the fact that ki ekल्याक single window khate मेळपाक जाय I am insisting on this word single window khate is the word that has to be named for this it is a particular word point for this government today कारण khate खाल्ल्या शिवाय कांयच काम करना ही परिस्थिती आसा लँड ग्रॅबिंग म्हणतात एसआयटी बसयले तेजे आजून काय विषय एसआयटीन सबमिट केलो रिपोर्ट म्हणून आमकां सीएमान एक 6 ते 8 महिना म्हणून पयलीं सांगले आमकां जी म्हायती मेळ्ळी एसआयटीच्यो प्रॉपर्टी मार्केटान विकपाक भोंवता आनी हे काम मंत्रीच करता आमकां ही म्हायती मेळ्ळ्या की भारतीय जनता पार्टीचेच कांय आमदार आसा जाणी आसागांव सारख्या जाग्यांच्यो जमनी विकत घेतल्या ज्याचे पेपर आमचे कडेन आसा आनी हे करपा खातीर I am told that की हे 4 जे मेन 4-5 जे मेन एक्युज्ड आशिल्ले तांकां ईडी अंडर अरेस्ट केले आनी मागीर हे धंदे चलयले म्हणून this is something which is very serious and this is a very serious allegation I am making on the basis of the files that I have received in last few days हे जे SIT चे जे properties आसा SIT has become another mode of extortion of the genuine Goan owners आज काय ओनर्स आसा तांची जमनी सरकार म्हणटा कायदो हाडला ते आमकां तुमी कितें करतले त्या जमनीचे त्यो तुमी प्रोटेक्ट करपाक जाय की तुमकां घेवपाच्यो न्ही फाल्यां 100 वर्सांनी जर तांचो कोणी हेर आयलो आनी आपल्याक ती जमीन जाय म्हण सांगल्यार तातूंत भितर कायद्यान काय ऑप्शन ना टू गेट दॅट जमीन बॅक आज प्रोबेबली ते पोर्चुगलाक आसा UK आसा खंय आसत हांगा येवंक मेळना तांकां आसत हाजो अर्थ दॅट डज नॉट गिव यू रायट टू असप दोज लँड्स and ultimately sell them to the real estate lobby SIT च्या property with proof सांगपाक शकता गरज पडली जाल्यार
तुमकांय डॉक्युमेंट आमी ते दितले. तातूंतल्यान दिसून येता की MLAs who are involved and there are some मंत्री जे involved आसा SITच्यो प्रॉपर्टी सेल करपाक आनी परचेस करपाक. This is nothing short of huge level of corruption. Land grabbing is earlier was limited to criminals who have been arrested. Now the government itself has become land grabber for sure. अमित बाब तुम्ही म्हणता तुम्ही सरकारचो फुल डॉलर गोंयचे जे जमिनी आसा तेजेर आसा म्हणटा. प्रत्येक कायदो जो काल टेबल जालो, प्रत्येक कायदो जो फाटल्या 4 विका भितर टेबल जालो, तो जर पळयत जो विड्रॉ करपाक जे आमचे आमदार आसा, ऑपोजिशन आमदार आसा, तांणी तांकां भाग पाडले, ते सगळे कायदे जर एक वर्ड बाय वर्ड वाचत जाल्यार तातूंतल्यान दिसून येता की सरकाराचो दोळो फक्त जमनीचेर आसा. प्रत्येक गोंयकाराची ओन जमीन कोमिंदादीन ओन केल्ली जमीन, आणि जी जमीन ताका कोण आज ते म्हणटा वाली ना ती आमची आणि ती आमच्या दायजांची अशें जर म्हणटा सरकार चित्ता आसत जाल्यार म्हाका दिसता गोंयकारांक आनी हाजे पेक्षा दुसरो पर्याय ना. आनी ज्या तरेन जे डिमांड्सूय आशिल्ले, जशें तुमकां सांगलें रुडॉल्फ बाब म्हणटा की ऑर्चर्ड लँड सेल करपाक परमिशन दिवपाक जाय. आमकां खबर आसा ताज्यो सांतांद्रे कॉन्स्टिट्युएन्सीनी जमनी आसा, ताज्यो सांताक्रूज कॉन्स्टिट्युएन्सीनी जमनी आसा ज्यो ताणें खूब पयलीं एकठांय करून दवरिल्ल्यो आसा, सगळ्यो ऑर्चर्ड आसा. त्यो कशे तरेन विकप हे करपा खातीर जर MLA आनी ते आयकून घेता सरकार हे गजाली करपाक. इनफॅक्ट जेन्ना चीफ मिनिस्टर प्रत्येक ओपोजिशन आमदाराक म्हणटालो अरे कळ्ळें रे आमकां बस म्हणून, तेन्ना चीफ मिनिस्टरान उबो रावन सांगपाक जाय आशिल्लें रुडॉल्फ बाब बस म्हणून. दिस इज नॉट समथिंग दॅट यू आर एक्सपेक्टेड to place on the table of the house to say that असल्यो डिमांड्स प्लेस करता. That means this government is nothing short of real estate agent as I said. अमित बाब तुम्ही म्हटले की सरकारातले मंत्री इन्वॉल्ड आसा लँड ग्रॅबिंग करपाक आणि काय आमदारांनी जमनी घेतल्या आसागांव सारकिल्ल्या जाग्यान. नांवां सांगू शकता मातशें? नांवां तुमकां सरकाराक सगळ्याक खबर आसा. आमी गव्हर्मेंटाक हे इन्फॉर्मेशन जे आसा ते गव्हर्मेंटा कडेन आसा. जो डेटा कलेक्शन SITन केला तोय सरकारा कडेन आसा. सरकाराक म्हाका दिसता तुम्ही मागपाक जाय की हो डेटा प्लेस कर, तातूंतल्यानूच तुमकां नांवां येतली. ते मागीर अल्टिमेटली ते म्हणटले की आमी डेटा अजून दिवना, तांकां खंयच्यान मेळ्ळो म्हणून. आमकां डेटा सरकाराच्याच सुत्रा कडल्यान मेळटा, पूण सरकार कित्याक भिता हो डेटा पब्लीक करपाक जेन्ना इट हॅज टू बी इन पब्लीक डोमेन व्हेन दिस इज अ क्रिमिनल एक्ट, criminal fraud which has been played on every Goan. Why it should not be placed before the people of Goa? I think what demand and the next time the chief minister म्हणाले SIT चो डेटा खंय आसा काय म्हणून पब्लिश कर म्हणून मागचो. तातूंत सगळे आसा, सरकाराक सगळे खबर आसा. तुमचे कडेन डेटा आसा म्हटलं न्हू? म्हजे कडेन फायली आसा, वेळ येता तेन्ना आमी दिता. केन्ना येऊ शकता? आज सांजचो यो, आज दिता तुका. बरें मागीर तूं कर. Farm house issue be there was the farm house issue also there's been raised. How you look at it? See, गोंयकारांक जर कसल्या गोष्टीचो फायदो जाता एज अ कायदो, प्रत्येक कायदो म्हाका दिसता हाडपाची गरज आसता, पूण त्या निमतान रियल इस्टेट जी लॉबी आसा तांकां ताचो फायदो जावपाक दिवपाक जायना. पर्टिक्युलरली जर फार्म हाऊस आसा जाल्यार आय थिंक फार्म हाऊस शुड बी रेस्ट्रिक्टेड टू Goans or Goans who are using it for the purpose of agriculture or for any purpose, not for allowing a person coming from Delhi to develop a larger land for the purpose of farm housing so that it converts into a real estate agency. I don't think that should be possible. Thank you.